आज मी बीटरूटची भाजी करणार आहे. कारण की बीटरूट आपल्याला आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असते, आपल्या ब्लड वाढण्यासाठी खूप चांगलं असते आणि डॉक्टर पण आपल्याला बीटरूट खायला सांगतो. पण आपल्याने ते कच्चं बीटरूट जास्त खाल्लं जात नाही, त्यामुळे मी बीटरूटची भाजी केलेली आहे. तर चिरून घेतलेले आहे आणि एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं मोहरी घेतली, कांदा घ्यायचा आहे, मिरची घ्यायची आणि परतवून घ्यायचं आहे. थोडा लसूण टाकून परतवून घ्यायचं आहे. कांदा परतवून झाल्यानंतर तिखट मीठ हळद टाकून परतवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घ्यायचे आहे. 2 मोठे टोमॅटो घेतले मी. या भाजीला थोडं तेज करायचं असते, मिरची किंवा तिखट थोडं जास्त घ्यायचं आणि टमाटर पण. त्यानंतर मी बीटरूट घेतला आहे. बीटरूट टाकल्यानंतर परतवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे. बीटरूट शिजायला थोडा वेळ लागतो. अशी ही बीटरूटची भाजी तयार झालेली आहे आणि खायला खूप छान वाटते ही बीटरूटची भाजी. आपल्याला असं वाटते की गोड होईल, पण गोड नाही राहते. अशी ही भाजी आपली तयार झाली आहे. त्यावर थोडी कोशिंबीर घ्यायची. करून बघा, खूप छान वाटते ही भाजी.